माणिकराव कोकाटे आणि भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयानं 2 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे। 2 वर्षांचा कारावास आणि 50,000 अशी ही शिक्षा आहे। माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाविरोधात गुन्हा दाखल होता। 1995 साली कागदपत्रांच्या फेरफार आणि फसवणुकी प्रकरणी त्यांच्यावर आरोप होते। माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी ही याचिका दाखल केली होती। भारतीय दंडविधान 420, 465, 471 आणि 47 अन्वये त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता। मुकुल कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। मुकुल, मंत्र्यांना न्यायालयाने शिक्षा ठोठावलेली आहे, हे सगळं प्रकरण नेमकं काय होतं आणि पुढे काय कारवाई होणार? हे साधारणतः 1995 ते 97-99 दरम्यानचं प्रकरण आहे। माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी शासनाकडनं ज्या सदनिका मिळतात तर त्या सदनिका घेतलेल्या होत्या। त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं होतं की आमचं उत्पन्न हे कमी आहे आणि आम्हाला दुसरं घर नाहीये, अशा स्वरूपाची माहिती त्यांनी दिलेली होती आणि त्या बदल्यामध्ये त्यांना ह्या सदनिका शासनाच्या माध्यमातून मिळालेल्या होत्या। मात्र त्यावेळेस ते तत्कालीन जे अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांनी या संदर्भातली तक्रार केलेली होती। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला होता आणि हे प्रकरण 1997 पासून सुरू होतं आणि आज या प्रकरणाचा निकाल लागलेला आहे। यामध्ये एकूण 4 आरोपी दाखवण्यात आलेले होते। त्यामध्ये माणिकराव कोकाटे, त्यांचे बंधू सुनील कोकाटे आणि इतर 2 जण होते। मात्र ह्या 2 जणांच्या बाबत कोर्टाने कुठल्याही स्वरूपाची शिक्षेची तरतूद केलेली नाहीये। मात्र माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू या दोघांना 2 वर्षाची शिक्षा आणि त्याचबरोबर 50,000 रुपयाच्या दंडाची शिक्षा ही ठोठावण्यात आलेली आहे। आता सध्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे नाशिकच्या जिल्हा न्यायालयामध्ये आहेत। जी पुढची प्रक्रिया आहे जामिनाच्या संदर्भातली म्हणा किंवा दंड भरण्याची प्रक्रिया, ही पुढची प्रक्रिया आता त्यांच्या माध्यमातून पार पडली आहे। मात्र सरकारचे जे मंत्री आहेत त्यांना एक फार मोठा दडका बसलेला आहे। जे शासनाचे घर दिले जातात, जे गोरगरीब असतात, जे गरजू असतात, त्यांना ह्या घरांचं वाटप केलं जातं। मात्र त्याच घरांमध्ये अशा पद्धतीने माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूंनी घर ताब्यात घेतल्याचं देखील यामधनं स्पष्ट होत आहे। जे फसवणूक केलेली आहे सरकारची, त्यांनी फसवणूक स्पष्ट होत आहे। जे फसवणूक केलेली आहे सरकारची, त्यांनी फसवणूक केलेली आहे अशा स्वरूपाचे ताशेरे देखील त्यांच्यावर ओढण्यात आलेले आहेत आणि यानुसार आजचा निकाल हा महत्त्वपूर्ण असा निकाल न्यायालयाने दिलेला आहे। बरोबर आहे, 2 वर्षांची शिक्षा त्यांना ठोठावण्यात आलेली आहे कारावासाची। या शिक्षेपासून सुटका करून घेण्यासाठी कोणते पर्याय माणिकराव कोकाटे यांच्या समोर आहेत? जामिनासाठी अर्ज होणार आहे का? निश्चितच आता माणिकराव कोकाटे, त्यांचे बंधू हे दोघंही नाशिकच्या जिल्हा न्यायालयामध्ये आहेत। त्यांच्याकडनं आता जी दंडाची रक्कम आहे ती रक्कम भरण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे आणि त्याचबरोबर जामिनासाठी देखील अर्ज हा केला जाणार आहे आणि याची पुढची पायरी म्हणजे स्थानिक न्यायालयाने हा निकाल दिलेला आहे। त्यामुळे वरच्या न्यायालयामध्ये देखील यांच्या माध्यमातून अपील केलं जाईल। गेल्या 8 ते 10 वर्षापासून हा युक्तिवाद सुरू होता। आता या संदर्भात वरच्या कोर्टामध्ये देखील आता याचिका दाखल केली जाणार आहे आणि तिथे आपल्या बाजूने निकाल कसा मिळेल यासाठी माणिकराव कोकाटे यांच्याकडनं प्रयत्न केले जातील। मात्र आजची सर्वात मोठी घटना आहे की माणिकराव कोकाटे यांना नाशिकच्या न्यायालयानं 2 वर्षाची शिक्षा ही सुनावलेली आहे। पण या सगळ्यामुळे आता माणिकराव कोकाटेंच्या आमदारकीवर किंवा मंत्रिपदावर त्याचा किती आणि कसा परिणाम होऊ शकतो? निश्चितच आता कोर्टाने 2 वर्षाची शिक्षा सुनावलेली आहे। त्यामुळे त्यांच्या राजकीय भवितव्याविषयी निश्चितच प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे। परंतु आता हाच निकाल वरच्या कोर्टाकडनं जर हाच निकाल पुढे कंटिन्यू करण्यात आला तर निश्चितच त्यांच्या समोरच्या अडचणींमध्ये मोठी वाढ होऊ शकते। परंतु आता माणिकराव कोकाटे यांच्याकडनं पुढची कायदेशीर प्रक्रिया ही सुरू झालेली आहे। सध्या कोर्टामध्येच ते इतर जे कायदेतज्ञ आहेत त्यांची देखील माहिती, त्यांच्याकडनं देखील पुढच्या कायदेशीर बाबी काय आहेत ते जाणून घेण्याचा त्यांचा आता प्रयत्न असणार आहे आणि लवकरच ते वरच्या कोर्टामध्ये या संदर्भात अपील करतील। खालच्या कोर्टाने दिलेला निकाल हा कसा त्यांना मान्य नाही हे देखील सांगण्याचा प्रयत्न कदाचित त्यांच्या माध्यमातून होऊ शकतो। परंतु एक आहे की राज्याच्या मंत्री आता त्यांना कुठेतरी ते अडचणीत आलेले आहे हे मात्र यातनं स्पष्ट होत आहे। मुकुल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। त्यामुळे माणिकराव कोकाटे जे विद्यमान कृषी मंत्री आहेत त्यांना कोर्टाने दणका दिलेला आहे। माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावलेली आहे। 2 वर्षांचा कारावास आणि 50,000 अशी ही शिक्षा आहे।
विधिमंडळाचे माजी सचिव अनंतराव कळसे सध्या आपल्यासोबत आहेत. कळसे सर नमस्कार. कृषी मंत्र्यांना न्यायालयानं 2 वर्षांची शिक्षा ठोठावलेली आहे. पहिला प्रश्न हा उपस्थित होतो की त्यांच्या आमदारकीवर आणि मंत्रिपदावर या सगळ्याचा कसा परिणाम होईल, काय परिणाम होईल? नाही, कारण काय, कायद्याप्रमाणे 2 वर्षाची किंवा त्याच्यावर जर शिक्षा ठोठावली असेल तर त्यांचं विधानसभेचं सदस्यत्व जाऊ शकतं. पण आता हे सेशन कोर्टाची शिक्षा आहे आणि त्यांना तातडीने अपील हायकोर्टात करावं लागेल आणि हायकोर्टाने जर स्टे दिला नाही तर त्यांना मग सुप्रीम कोर्टात जावं लागेल. ऑफकोर्स ते सेशन कोर्टाचं जजमेंट बघायला लागेल त्याच्यामध्ये काय म्हटलंय, कारण ते हायकोर्टात जाण्यासाठी कदाचित त्यांना वेळ दिला असावा की नाही हे काही लक्षात येत नाही. पण कोर्टाने जर स्टे दिला तर त्यांचं सदस्यत्व राहू शकतं. जर हायकोर्टाने स्टे दिला नाही तर वर सुप्रीम कोर्टात जावं लागेल. तिथे सुद्धा काय आहे त्याच्यावर निकाल लागतो आणि त्या कितपत त्यांना रिलीफ मिळतो हे बघावं लागेल. पण 2 वर्षाची शिक्षा मात्र त्यांचं सदस्यत्व जाण्यास पुरेशी आहे, तशी कायद्यामध्ये तरतूद आहे. पण स्टे मिळण्याची प्रक्रिया कशी आहे, म्हणजे ती कितपत किचकट आहे आणि स्टे खरंच या प्रकरणामध्ये मिळू शकतो? नाही, आता मागे सुद्धा आपण राहुल गांधीच्या प्रकरणात बघितलं होतं. त्यांना सर्वोच्च न्यायालयाने रिलीफ दिला होता आणि शिक्षेला स्थगिती दिली होती. त्यामुळे यांना हायकोर्टला तसे अधिकार आहे की शिक्षेला स्थगिती देण्याचे आणि तोपर्यंत त्यांचं सदस्यत्व राहण्याचे अधिकार हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टाला आहेत त्याच्याबद्दल. तर तसं कदाचित झालं तर होऊ शकतं तसं आणि त्यांना त्यांचं सदस्यत्व राहू शकतं. सर 2 प्रश्न आहेत. याआधी अशी कधी केस महाराष्ट्राच्या विधिमंडळात आपल्याला पाहायला मिळाली होती? मंत्र्यांना शिक्षा ठोठावल्यानंतर त्याचे काय परिणाम दिसले होते? मला वाटतं ही 2 वर्षाची तरतूद नुकतीच केलेली आहे, म्हणजे त्याला फार वर्ष झालेलं नाहीत. तर यामुळे पूर्वीचे काही प्रकरण मला तरी आठवत नाही की शिक्षा 2 वर्षाची झाली आणि त्याला स्थगिती दिली वगैरे. तर तरी पण याचा तपास करता येईल किंवा अभ्यास करून उत्तर देता येईल याच्या संदर्भात. सर आणखी एक प्रश्न, जर माणिकराव कोकाटे यांना जामीन मिळाला या सगळ्या प्रकरणामध्ये तरी सुद्धा त्यांच्या आमदारकी आणि मंत्रिपदावर असलेली गदा कायम राहील, त्यांना कदाचित राजनामा द्यावा लागेल. नाही, तर याला शिक्षेला स्थगिती देणं महत्वाचं आहे. जामीन काय बेलचा आणि याचा संबंध नाहीये. तर ते शिक्षा जी दिली आहे 2 वर्षाची कोर्टाने त्यालाच स्थगिती जर उच्च न्यायालय त्याच्यावरचं जे कोर्ट आहे त्याने दिली तर मग त्यांचं सदस्यत्व राहू शकेल असं एक दिसतं. आणि सेशन कोर्टाने असं म्हटलंय का अपिलात जातपर्यंत का अपिलाचा निर्णय होईपर्यंत त्यांना काही 15 दिवस महिन्याची मुदतवाढ दिली का, हे जरा जजमेंट वरून बघायला लागेल. मला त्याची फारसे मी जजमेंट बघितलेलं नाही ते म्हणून मी म्हणतोय. सर जोपर्यंत ही सुनावणीची प्रक्रिया पूर्ण होतीये किंवा उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात दाद मागितल्यानंतर निर्णय येईपर्यंत आमदारकी आणि मंत्रिपद या संदर्भात काय निर्णय होणं अपेक्षित असतं? उच्च न्यायालय त्याच्यावर काय निर्णय घेतं, कारण सेशन कोर्टात ते उच्च न्यायालयात जाण्यासाठी त्यांना 10-15 दिवसाचा अवधी दिला असेल तोपर्यंत सेशन कोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली असावी असं मला वाटतं, कारण मी जजमेंट नाही बघितलं. त्यानंतर उच्च न्यायालयात सुद्धा त्यांना तातडीने सुनावणी होऊन जर शिक्षेला स्थगिती मिळाली तर त्यांचं सदस्यत्व राहू शकतं आणि मग त्यांना राजीनामा द्यायची गरज नाही, मला एक सकृत दर्शने दिसतं. सर आभार आपले, आपण या सगळ्या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केलं त्याबद्दल. त्यामुळे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीवर आणि मंत्रिपदावर सध्या टांगती तलवार आहे. न्यायालयानं त्यांना शिक्षा सुनावलेली आहे 2 वर्षांची. अर्थात उच्च न्यायालयामध्ये या सगळ्या संदर्भात दाद मागून या शिक्षेवरती स्टे आणता येऊ शकतो का या दृष्टीनं सध्या प्रयत्न सुरू असतील, तसे प्रयत्न केले जातील. आणि जर या शिक्षेला स्थगिती मिळाली तरच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदारकी आणि त्यांचं मंत्रिपद हे अबाधित राहील, अन्यथा त्यांना त्यांच्या मंत्रिपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. त्यामुळे आता पुढे नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. 1995 साली कागदपत्रांच्या फेरफार आणि फसवणूक केल्याचा त्यांच्यावरती आरोप होता. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी या संदर्भात याचिका दाखल केलेली होती. भारतीय दंडविधान 420, 465, 471 आणि 47 अन्वये त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यामुळे अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीमध्ये वाढ होताना दिसतेय. जी घरं गोरगरिबांसाठी सरकारकडून दिली गेलेली होती, आपल्याकडे घर नाही असं सांगत कागदपत्रांची फेरफार करत माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावानं त्या सदनिका घेतलेल्या होत्या. तर हे सगळं प्रकरण काय आहे? माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल होता.
1995 मध्ये कागदपत्र फेरफार आणि फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप होता। माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी ही याचिका दाखल केली होती। कलम 420, 465, 471 आणि 47 अन्वये त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।